काय व कांते, तुले तर आमंत्रण नव्हतं, तू कशी काय आली जेवाले? शेवंते, तुलाही कुठं आमंत्रण आहे तरी आलीस ना तू जेवाले? माया घराच्या बाजूचंच घर आहे, मले कायले लागते आमंत्रण? आम्ही घरचेच लोक आहे. माया पोरानं मला सांगितलं का तेथी चिकन बिर्याणी आहे म्हणून मी आली. तिनं कधी खाल्ली नाही चिकन बिर्याणी न फिर्याणी, म्हणून मला यावं लागलं खायला. किती खोटं बोलते हो तू. तू या नवरा कधी कधी तुले हॉटेलामध्ये जेवण करायला नेते म्हणते. ते मंदाच मला सांगत होती. त्या चुगलचोट्टीचं कायले ऐकते हो तू? माझ्या नवऱ्याला वेळ तरी राहते का मला बाहेर नाही आले? ए बाई, तू काहून एवढी सजून सवरून आली व जेवाले? काकू, माया डान्स होता, तेच कपडे घालून मी इथं येऊन गेली. घरी जाऊन घरचे कपडे घालून यायचे होते तुले. मी घरी जातपर्यंत हिची चिकन बिर्याणी संपली असती तर म्हणून मी पहिले जेवाले आली. चांगलं आहे बाबा तुमचं, खासाठी तुम्ही काही करू शकता. तू आम्हाला का म्हणतेस व? तू घरची आहे म्हणून बिना आमंत्रण आलीस ना? जेव आता, नाही तर तुझ्या बडबड बडबडमुळे चिकन बिर्याणी संपून जाईल ना आपल्याला काही खायला नाही भेटन पोटभर. ए बापू, देणार आहे चिकन बिर्याणी? माझ्या प्लेटमध्ये आहे पण नाही चिकन बिर्याणी, देणार आहे थोडीशी? तुझ्या प्लेटमध्ये तर एवढी सारी चिकन बिर्याणी आहे व, आणि इथं बाहेर पण जमा करून ठेवली आहे तू ना. अहो, माझ्या नवऱ्यासाठी घेऊन जातो, मग मला घरी जाऊन स्वयंपाक नाही करावं लागल. जेवल्यानंतर आळस येते स्वयंपाक करायला म्हणून. हो हो, कर तू जमा, न मला पण देशील थोडीशी चिकन बिर्याणी. तुला काय नाही पाहिजे चिकन बिर्याणी? तुझ्या नवऱ्यानं तुझे पोरं तर येईनच ना जेवाले. अहो, उद्या होऊन जाईल, मले स्वयंपाक नाही करावं लागन. मी नाही देत, थोडीशीच केली आहे मी ना जमा. थांब, तुझं नावच सांगतो मी. तू खाऊनही राहिली चिकन बिर्याणी आणि जमाही करून राहिली म्हणून. घे बाई याच्यातली बिर्याणी, पण नाव नको सांगू. जेव चुपचाप. अशी मदत केली पाहिजे लोकांना.